रमजानच्या पवित्र महिन्यात सामाजिक एकतेचा आणि मानवतेचा सुंदर संदेश देणारा कार्यक्रम सांगलीत पार पडला. सांगली शहरातील खंडभाग परिसरात सांगली शहर बैतुल माल कमिटी, आधार डायग्नोस्टिक सेंटर, चिंगीशा बाबा फाउंडेशन, मकान चौक फ्रेंड सर्कल, जावेद पटेल हेल्पलाईन फाउंडेशन आणि राम रहीम मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे यंदाही खास महिलांसाठी रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला यंदाचे 16वे वर्ष लाभले आहे. या इफ्तार कार्यक्रमात मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेत रमजानच्या पवित्र वातावरणात रोजा सोडत बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला. यावेळी गरीब व गरजू महिलांना रमजान ईद निमित्त खीर बनवण्यासाठी आवश्यक साहित्य असलेले किट वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सांगली मिरज कुपवार महापालिकेचे विरोधी पक्षनेते माननीय मंगेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सचिनभाऊ कदम, शिवसेना नेत्या सुनीताताई मोरे, माननीय राकेश तुड्डनवर, जयश्रीताई पाटील, लालूभाई मिस्त्री, हाजी लियाकत बलबंड, सोहेल बलबंड, मुन्ना शेख, विजय क्षीरसागर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन उमर गवंडी, शाहनवाज फकीर, साहिल खाटीक, साजिद मखदूम, इर्शाद फकीर, हुजेफ फकीर, चंदू मोगे, अकरम शेख, अबू जमादार, वसीम मखदूम, राजू जमादार आणि त्यांच्या मित्रपरिवारानं केले. रमजानच्या पवित्र महिन्यात गरजूंची मदत करत समाजात एकता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेला. सांगली शहर बैतुल माल कमिटी आणि आमचे मित्र उमरभाई गवंडी यांनी मला निमंत्रित केलं की आज रोजा सोडण्याचा जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे याच्यामध्ये एक आगळं वेगळं मला आज एक बघायला मिळालं. म्हणजे मला आनंद वाटला की या लोकांनी आज सुमारे 250-300 लोकांना, गरजू लोकांना आपल्या जे रमजानचा पवित्र त्यांचा सण येणार आहे त्या दिवशी जे काय खीर वगैरे करायचं साहित्य असतं याचं किट यांच्याकडून त्यांना प्रदान करण्याचा कार्यक्रम घेतला. अतिशय चांगला कार्यक्रम की गरजू लोकांच्यापर्यंत पोहोचतात. ते जसं की मी माझ्या फाउंडेशनच्या वतीनं जशा वह्या घेतल्या आणि वह्या गरजूंपर्यंत पोहोचवल्या तसा यांनी हा कार्यक्रम घेतला. मी तमाम मुस्लिम बांधवांना अगर इतर समाजाच्या लोकांना पण विनंती करतो की आपण जो खर्च करता तो अशा पद्धतीने करा. उमरभाईंनी अगर या कमिटीने जो निर्णय घेतला त्या पद्धतीनं असे कार्यक्रम वाढले पाहिजेत आणि पूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये ते पसरावेत असं मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद.